नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी। अपडेट आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भात। राज्यभरातील शेतकरी आतुरतेने नमोच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि आता अखेर राज्य शासनाने या संदर्भाचे ऑफिशियली अपडेट देण्यात आलेले आहे। खरीप हंगाम 2026 पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जाहीर होणार आहे अशी माहिती समोर येत आहे मित्रांनो। आणि खरीप हंगाम 2026 कधी लागणार आहे हे सर्वांना माहीत आहे। तर हा हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोची 2000 रुपयाची रक्कम ही जाहीर करण्यात येणार आहे, ज्याची शेतकरी त्यांच्या शेतीसाठी असेल किंवा पेरणीच्या वेळेस चांगल्या प्रकारचा वापर करू शकेल। तर या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा जाहीर करण्यात येणार आहे। राज्य सरकारमार्फत या संदर्भाचे ऑफिशियली अपडेट देण्यात आलेले आहेत। मात्र शेतकऱ्यांना एक संभ्रम आहे की या संदर्भात हप्ता मिळणार तरी कधी आहे आणि सोबतच जे 4000 रुपयाची बातमी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत, तर ते 4000 कोणते आहेत आणि नमोचा दावा ही हप्ता सोबत तुम्हाला यासोबत मिळणार आहे की काय आणि हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला काय महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत, सर्व डिटेल माहिती तुम्हाला घेऊन आलेलो आहोत। फक्त चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा। अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात। तर हा हप्ता पात्र होण्यासाठी लक्षात ठेवा, हा हप्ता तुमच्या खात्यात जाहीर होण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे काम करावे लागणार आहेत। राज्य सरकारने या संदर्भाच्या नियमावली जाहीर केलेल्या आहेत। तर नियमावली जर पाहण्यात आलं तर त्या जुन्याच नियमावली आहेत, मात्र त्यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे। सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे की तुमचं आधार सेटिंग असणं गरजेचं आहे। तुम्ही जर एवढ्यात नवीन बँक अकाउंट काढलेलं असेल तर किंवा तुमच्याकडे एकपेक्षा जास्त बँक अकाउंट असेल तर तुम्हाला या आधार सेटिंगची थोडीशी प्रॉब्लेम होऊ शकते, पण ती तुम्ही एकदम नीट करून घ्या। दुसरं म्हणजे की लँड सेटिंग 2019 पूर्वचे फेरफारच्या नोंदणी करू शकता। तुमचे झालेला नसेल ऑनलाईन होतात, तुम्ही लवकरात लवकर करून घ्या नसेल केलेला तर। तिसरं म्हणजेच की तुमची KYC करणं गरजेचं आहे। दर 4 महिन्याच्या अंतराळावर या संदर्भाची KYC केली जात असते। तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा ही KYC करू शकता। या संदर्भाचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे, मी तुम्हाला देणार आहे, नाहीतर यूट्यूबवरती सर्च करा, खूप सारे व्हिडिओ या संदर्भाचे मिळून जाणार आहे। चौथं अत्यंत इम्पॉर्टंट म्हणजे की फार्मर ID कार्ड। शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं नव्हतं आणि अशा शेतकऱ्यांना नमोच्या 8व्या हप्त्यासंदर्भात मोठा धप्पा बसलेला आहे। लक्षात ठेवा, राज्य सरकार वारंवार सांगत आहे की फार्मर ID कार्ड काढून घ्या, ॲग्रीस्टॅग काढून घ्या, जेणेकरून येणाऱ्या सर्व योजनांचे पैसे किंवा बेनिफिट असो तुम्हाला या ॲग्री कार्ड किंवा ॲग्रीस्टॅग शेतकरी कार्डाच्या अनुषंगाने मिळत राहतात। यामध्ये पीक विमा असो, कर्जमाफी असो, घरकुलसारख्या योजना असो किंवा इतरही शेती संबंधित काही योजना असो, DBTच्या योजना असो, तर या सर्व योजना तुम्हाला या ॲग्री कार्ड म्हणजे किसान कार्डाच्या अनुषंगाने मिळत असतात। आणि एक किसान कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर योजनाचे हप्ते तुमचे थकीत बाकी होऊ शकतात किंवा थांबले जाऊ शकतात। असं नाही आहे की तुमचे हप्ते बंद होणार आहे, फक्त तुमचे हप्ते थांबवले जाणार आहेत। बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नमोचे PMचे हप्ते थांबलेले आहेत, त्यांना मिळत नाही आहेत, तर त्या शेतकऱ्यांनी ॲग्री कार्ड काढून घ्या। तुम्ही ॲग्री कार्ड जर काढून घ्याल तर तुमच्या खात्यामध्ये त्वरित थांबलेले हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। आणि या अनुषंगाने हे 4 नियमावली राज्य सरकारने जाहीर केलेले आहेत की हे कंप्लीट असणार तरच तुमच्या खात्यामध्ये नमोचा हा येणारा हप्ता जमा होणार आहे। आता शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे की नमोच्या 9व्या हप्त्यासोबत 10वा हप्ता मिळणार आहे की काय? टायमिंग तर कंप्लीट झालेला आहे। नमोचा 9वा हप्ता आपल्याला हा मार्चच्या एंडिंगमध्ये जाहीर व्हायला पाहिजे होता। मार्च एंडिंगपासूनच 10व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे आणि तोही कंप्लीट होणार आहे। आता शेतकऱ्यांमध्ये एक मोठा संभ्रम आहे की 9वासोबत 10वा मिळणार आहे की काय, कारण की आता टायमिंग कंप्लीट झालेला आहे। परंतु शेतकऱ्यांना सांगायचं असं आहे की नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भात सध्या अपडेट आलेले आहेत। आज आपण लावलेली होती नमोच्या 8व्यासोबत 9वा मिळण्याची, पण तसं काही झालेलं नाही आहे। नमोच्या 9व्या हप्त्यासोबत 10व्या हप्त्याची आस लावून बसू नका, फक्त 9व्या हप्त्याची लक्ष ठेवा। 9वा हप्ता तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे। 10व्या हप्त्याचं देवाची कृपा असेल, देवाभाऊची कृपा असेल तर मिळून जाणार आहे। तर अत्यंत महत्त्वाचं म्हणजेच की हा हप्ता मिळणार तरी कधी आहे, तर शेतकऱ्यांसाठी सांगण्यात आलं तर राज्य सरकारने एक आश्वासन दिलेलं आहे की 30 जून पूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या संबंधित जे अपडेट आहेत, सर्व योजना आहेत किंवा निधी आहे ते सर्व प्रकारे कंप्लीट करण्यात येणार आहेत, शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर करण्यात येणार आहेत। आणि आता काल किंवा परवा खरीप हंगाम 2026 पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो अंतर्गतचा निधी हा जाहीर करण्यात येणार आहे, सुद्धा अपडेट समोर येत आहे। तर येत्या काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे। तारीख जर सांगण्यात आली तर येत्या काही दिवसात या मेच्या एंडिंगमध्ये तुम्हाला या संदर्भाचा ऑफिशियली GR पाहायला मिळणार आहे। GR आल्यानंतर त्वरित 15 दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये नमो अंतर्गत निधी जाहीर होणार आहे। जेव्हापासून कपाशी लागवड चालू होते त्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये संदर्भात निधी हा पाहायला मिळणार आहे। आणि याची जी रक्कम आहे ती सध्या तरी 2000 रुपये असणार आहे। आणि जे शेतकरी म्हणतात 4000 त्या संदर्भात ऑफिशियली कोणतीही अपडेट अजून राज्य सरकारने दिलेली नाही आहे की रक्कम वाढ होणार आहे किंवा नाही होणार आहे। सरकारनं सांगितलं होतं की 2026मध्ये या संदर्भाचा निर्णय घेणार आहोत, मात्र अद्याप राज्य सरकारनं संबंधात कोणताही निर्णय घेतला नाही आहे। आणि राज्यावरच नाही संपूर्ण देशावरती आर्थिक संकटचे जे बादल आहेत ना, जे ढग आहेत ते आलेले आहेत आणि अनुषंगानं थोडा तरी राज्य सरकारकडे निधीची किंवा पैशाची कमतरता आहे। राज्य सरकारने या संदर्भाचं आव्हान दिलेलं आहे
की लवकरात लवकर म्हणजेच की शेतकऱ्यांनी असो किंवा इतर काही घटकांनी असो पेट्रोलचा वापर कमी करणे, डिझेलचा वापर कमी करणे, सोनं विकत न घेणे, या सर्व गोष्टीवर राज्य सरकारचा जास्त भर देण्यात येत आहे. राज्य सरकारच्या येणाऱ्या 6 महिन्याच्या सभासुद्धा कॅन्सल करण्यात आलेला आहे. म्हणजे राज्य सरकारचा एक ध्येय आहे की पैसे जास्तीत जास्त कसे वाचले पाहिजेत हे ठरवणे. त्या अनुषंगाने थोडीशी कमतरतासुद्धा तुम्हाला या संदर्भात पाहायला मिळणार आहे. शेतकरी अपात्रही जास्त प्रमाणात होऊ शकतात, कारण की आता राज्य सरकारचा एक मोठं आहे की पैसे कसे वाचतील. तर संदर्भात काही अपडेट आला तर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.